माझ्या आठवणीमधली एक भाजी मी बनवणार आहे, ती म्हणजे हरभऱ्याची भाजी. चला तर मग बघूयात आपण. हरभऱ्याचा पाला हा छान वाळलेला हरभऱ्याचा पाला आपल्याला भेटलेला आहे, म्हणजेच हरभऱ्याची भाजी आपल्याला भेटलेली आहे. चला तर मग ती बघूयात आपण. 1 वाटी हरभरा भाजी एका बाउलमध्ये ॲड केलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड केलेलं आहे, 2 चम्मच बेसन पीठ. त्यानंतर हळद 1 चम्मच आणि चिली फ्लेक्स 1.5 चम्मच आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मीठ. चवीनुसार कमी जास्त करू शकतात मीठ. मिक्स करायचे छान, एकदम मस्त करायचे आणि खूप छान लागते भाजी, मस्त. चला तर मग फोडणी देऊयात आपण. कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यानंतर तेल टाकलेले आहे, 2 पळी तेल घेतलेले आहे मी. त्यानंतर जिरे ॲड केलेले आहे, मोहरी टाकत नाही भाजीमध्ये. आणि लसूण घेतलेला आहे 2 ते 3 पाकळ्या, तो कट करून घेतलेला आहे छान. त्यानंतर पाणी टाकून आपण पाण्याला फोडणी देणार आहेत. हे बघा, अशा पद्धतीने 1 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे मी. मीठ ऑलरेडी आपण टाकले होते त्याच्यामध्ये, म्हणून आपण लगेच टाकणार नाही मीठ, नंतर आपण भाजी ॲड केलं टाकू. त्यानंतर भिजवलेले शेंगदाणे ॲड केलेले आहे. छान उकळी आली की आपण त्याच्यामध्ये भाजी ॲड करून घेऊयात. हे बघा, आपण जी मिक्स केलेली भाजी होती ना, ती टाकून घेऊयात. छानपैकी मिक्स करायची. हळूहळू करून आपण तसे सगळे ॲड करायचे त्याच्यामध्ये. माझं लहानपण खूप छान गावामध्ये गेलं, ते म्हणजे जातेगाव. मला खूप आठवण येते जातेगावची. तर त्या गावातल्या आजी आमच्या नेहमी भाजी करायच्या ही, आणि ही अशा पद्धतीनेच बनवायच्या. खूप पद्धत वेगळ्या वेगळ्या आहेत, तर आम्ही अशा पद्धतीनेच तयार करतो भाजी. चला तर मग छानपैकी उकळी आलेली आहे आपली भाजीला. आणि थोडी सैलसरच ठेवायची भाजी, कारण काय होतं, ते बेसन पीठ टाकल्यामुळे भाजी घट्ट होऊ शकते. त्यानंतर मी थोडेसे मीठ ॲड केलेले आहे. हे बघा, असं मस्त कलर आलेला आहे आणि चिली फ्लेक्समुळे छान कलर दिसतो आहे त्याचा. एकदम मस्त झालेली आहे भाजी, आणि आपण ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो. कोण कोण अशा पद्धतीने भाजी बनवते ते कमेंट करून सांगा. नक्की ट्राय करा भाजी. चला तर मग सर्व करूयात. छान सर्व करायची, एकदम सुंदर झालेली आहे भाजी. चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. छान. चला तर मग ट्राय करा. भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. चलो बाय.